आता हा पल्प रेडी आहे। आता पन्ना रेडी झालाय। आता हे मी थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवते। नमस्कार, मी डॉक्टर मृणाल द फूड प्रिस्क्रिप्शन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह। आता कैऱ्या संपत आल्यात, मे महिना संपत आलाय, मग त्या अगोदर आपण बघूया कैरीचं पन्ह। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपण आता साहित्य बघूया। कैऱ्या मी 4 घेतल्यात। या मी गोवा मानकुरादच्या माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून घेतलेल्या आहेत। आणि नेहमी मी पन्ह बनवताना वरची साल काढून उकडून पन्ह बनवते, जेणेकरून जे आपण पाणी ठेवतो उकडण्यासाठी ते आपण नंतर मग पन्ह्यामध्ये टाकू शकतो, त्यात त्याचा स्वाद येतो। आणि दुसरं, साल समजावर असेल तर कधीतरी सालीचा थोडस चव पन्ह्याला येते आणि चव बदलते, त्यामुळे मी हे सोलून नंतर मग उकडून घेते। गूळ, मीठ आणि वेलची पूड। आता तुम्ही पाहू शकता ह्या छान उकडलेले आहेत। आता आपण याचं हे सगळं काढून घेऊया। आता हा मी कैरीचा पल्प सगळा काढून घेतलेला आहे। आता आपण मिक्सर मधून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। कैरी उकडलेलं जे पाणी होतं ना ते आपण यासाठी वापरायचंय। हे बघू शकता तुम्ही, पेस्ट झालेली आहे। हे आपल्याला आता मोठ्या भांड्यात काढून घ्यायचंय। आता हा पल्प रेडी आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी। आता हे मी ठेवते गरम करण्यासाठी। मी त्यात अजून पाणी घालते, कारण अजूनही ते थिक आहे। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी टाकते गूळ। मी पाव किलो गूळ घेतलाय 4 कैऱ्यांसाठी। आता ते डिपेंड करतं की तुमच्या कैऱ्या किती आंबट आहेत। आता आपण त्यात टाकणार आहोत मीठ, चवीपुरतं मीठ। आता याला एक उकळी येण्यासाठी आपण सोडून देऊया, म्हणजे आतमधला गूळ पण विरघळेल। हे बघा, आता गूळ वितळून पूर्ण झालेला आहे। सगळा गूळ आतमधला वितळलेला आहे। आता मी त्यात टाकते आहे वेलची पावडर। गुळामुळे थोडासा रंग बदलतो। आता मगाशी एकदम पिवळा रंग दिसत होता, थोडासा आता डार्क येलो झालाय। हा गुळामुळे आहे, पण साखरेपेक्षा नेहमीच गुळ चांगला, आणि गुळाचं पन्ह साखरेपेक्षा खूप टेस्टी लागतं। आता झालंय आपलं पन्ह रेडी। पन्ह रेडी झालंय। आता हे मी थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवते। थंड झाल्यानंतर दिस इज रेडी टू सर्व। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। We've been living in sin so long, all the feels are gone.